हॅलो नमस्कार। तर हे काय करतात ते मी व्लॉगमध्ये सांगेलच, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा मी मकर संक्रांतीचं शूट केलेलं आहे। तर मी रात्री म्हणजे उद्या सकाळी यथांगला स्कूलमध्ये लाडू घेऊन जायचे होते, तर मी रात्री 12-12:15 दरम्यान आहे ना ते लाडू बनवायला घेतले। मला काय ती ही रेसिपी अजिबात बनवायला येत नाही, तरी पण मी माझ्या झिलासाठी करायचं आहे मग तर मी करणारच। कोणतीही आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते, तसं मला माझ्या मुलावर इतकं प्रेम आहे ना की मला त्याच्यासाठी सगळं करायचं वाटतं। पण काही गोष्टी पॉसिबल नसतात, काही गोष्टी पॉसिबल असतात, त्या मी नक्की त्यासाठी करायला बघते। तर मी त्यासाठी लाडू बनवले हात भाजत तर मी त्यासाठी 5-6 लाडू बनवले आणि बाकी सगळ्याची मी चिक्की करून टाकली, कारण का मला जमत नव्हतं, माझे हात भाजत होते। आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग चालू झाला आहे। तर त्याच्यामध्ये ना मी मिक्स भाजी करायला घेतली। दुसऱ्या दिवशी होती भोगी, तर भोगीला आहे ना ती मिक्स भाजी करतात, असं आमच्याकडे तर नाही करत पण इतर भागात करतात। तर ते बघून मी विचार केला चला आपण पण करून बघूया एक दिवस। तर मी जेव्हा नवीन नवरी लग्न करून आली ना तेव्हा मी पहिल्याच वर्षी ही भाजी बनवली होती घरी, पण ती काय बरोबर झाली नव्हती। आणि भाकरीसुद्धा बनवलेली तिळाची, पण ते चांगलं झालं नव्हतं, कारण का मी नवीन नवाळ होते। नवीन नवाळ मुलीला कधी जमत नसतं, थोडं एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर, सवय झाल्याच्या नंतर करायला जमतं तशा टाईपमध्ये। तर आणि कोण दाखवायला पण नव्हतं घरी, तरी बनवण्याचा प्रयत्न केला मी आणि मला आवडलं ती गोष्ट। म्हणजे आता विचार करते ना मी, नवीन नवळ असताना कोणीही मदतीला नसताना सुद्धा मी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीतच मला आठवूनसुद्धा आनंद होतो आजच्या डेटला, कसं एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे त्या गोष्टी मला आता थोड्याफार चांगल्या बऱ्यापैकी हाताळायला जमतात। असं एकदम परफेक्ट नाही बोलू शकत, पण मला विचार करून पण छान वाटतं। आणि त्याच्यानंतर मग हे मकर संक्रांतीचा व्हिडिओ आहे। त्या दिवशी ना बहुतेक भागात आहे ना ओवशे पूजले जातात, तर काही भागात गौरी गणपतीचे असतात, तर काही भागात आहे ना मकर संक्रांतीचे ओवशे असतात। तर आमच्या ना चाळीमध्ये आहेत बहुतेक जण, त्यांचे मकर संक्रांतीचे असतात, तर त्यांच्या ओवशाला ना थोडं वेगळं असतं, म्हणजे फळं वगैरे काय काय, म्हणजे खूप काही वेगळ्या गोष्टी आहेत। तर राहिला विषय साडीचा, तर साडी मी नेसली नाही, त्याचं कारण म्हणजे तर सकाळ पूर्ण घरातली कामं होती आणि ती कामं आवरून विचार केला तर साडी नेसेल। आणि साडी नेसायला जाणार तितक्यात काकी आल्या आणि त्यांनी आवाज दिला की म्हणजे इथे ये बाहेर। तर मी बोलली साडी नेसून येते, तर त्या मला बोलल्या जशी आहे ड्रेसवर तशीच ये, कसं 5 बायका पाहिजे शास्त्रापुरतं, तर असं काय गरजेचं नाही, साडी नेसली पाहिजे। आणि त्या आमच्याकडे सुगड पूजत नाही, आमचे ओवशे असतात ते गौरी गणपतीचे असतात, त्याच्यामुळे ते लोक आज ह्यांचा दिवस आहे तर ते लोक तयार झाले आणि आम्ही विचार केला मी नंतर तयार होईल। तर मग त्यांनी आटपून घेतलं आणि मला त्यांनी जसं आहे ड्रेसवर तसंच बाहेर पटकन बोलवलं। त्यांनासुद्धा म्हणजे उपवास वगैरे त्यांचासुद्धा असतो, त्यांना उपवास वगैरे सोडायचा होता। आणि मग त्याच्यानंतर हे जे भांगात भरलं आहे ना ते सफेद तीळ आणि ज्योतिबाचा गुलाल आहे, देवांची नावं घेऊन आहे ना ते भांगात भरलं जातं। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, बाय बाय।